हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण जे काही वर्ड असतील ज्यामध्ये मिसिंग लेटर असेल तर ते क्वेश्चन नंबर फर्स्ट हा कसा कम्प्लीट करायचा त्यात बरेचसे आपण वर्ड्स बघितलेत. त्यानंतर सेकंड वन जे काही क्वेश्चन असतो हा अल्फाबेटिकल ऑर्डरवरती, तर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कसे वर्ड्स हे अरेंज करायचे ते आपण बघितलं. त्यानंतर आता थर्ड वन बघायचं आपल्याला की दिलेल्या सेंटेन्समध्ये पंक्च्युएशन मार्क्स हे कशा पद्धतीने फिलअप करून ते सेंटेन्स कंप्लीट करायचं हे आपण बघणार आहोत. बघा, मेन क्वेश्चनला सुरुवात करण्यापूर्वी आधी बेसिक काही आपल्याला रूल्स माहित असणं गरजेचं असणार आहे पंक्च्युएशनचे. ओके, आणि जर तुम्हाला आयडिया असेल तर तुम्ही सहज मराठी असू द्या, हिंदी असू द्या किंवा इंग्लिश विषय असू द्या तर त्याच्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो. बरोबर, आधी पंक्च्युएशन मार्क्स विराम चिन्हे हे का महत्वाचे असतात? वाचताना वाचणाऱ्याला वाक्याचा अर्थ व्यवस्थित समजण्यासाठी विराम चिन्हांची आवश्यकता असते. उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, चला बघूयास. मी दररोज शाळेत येणार. बघा, इथे जर आपण बघितलं की मी दररोज शाळेत येणार, त्यानंतर कॉमा दिलेला आहे, स्वल्प विराम देऊन ठेवलेला आहे आणि पुढे म्हटलंय नाही आल्यास मला शिक्षा करावी. तेच वाक्य बघा दुसरं, मी दररोज शाळेत येणार नाही, इथला हा स्वल्प विराम काढून फक्त पुढे दिलेला आहे मी दररोज शाळेत येणार नाही, आल्यास मला शिक्षा करावी. आल्यास मला शिक्षा करावी. बघा, हा जो काही इथला स्वल्प विरामाची जागा आहे ती फक्त आपण बदलली वाक्यामध्ये, तरी वाक्याचा काय झाला, अर्थ बदलतो. त्यामुळे मात्र वाक्याचा अर्थ बदलू नये आहे तसं तसं मिनिंग लागण्यासाठी किंवा व्यवस्थित ते वाचणाऱ्याला कळावं यासाठी पंक्च्युएशन मार्क्स त्याचा योग्य तो वापर करणं हे गरजेचे असणार आहे. मग बघूया, चला सुरुवातीला आपल्याला काही लिस्ट दिलेली आहे पंक्च्युएशन मार्क्सची, आपण ते बघून घ्या. चला आधी बघितलं आपण तर फुल स्टॉप, पूर्ण विराम. आपण वाक्य जिथे संपतं तिथे आपण फुल स्टॉप देत असतो, शेवटी आपण एक टिंब देतो, डॉट देतो, कॉमा, स्वल्पविराम, सेमीकोलन, एक डॉट देतो, त्यानंतर त्याखाली कॉमा काढत असतो, कोलन, दोन डॉट देत असतो, क्वेश्चन मार्क, एक्सक्लामेशन मार्क, बघा प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह हे तर आपल्याला माहितीच आहे. ॲपॉस्ट्रॉफी, ॲपॉस्ट्रॉफी मध्ये बघा एखादा शब्द जसा आरंट असेल, इजंट असेल तर हे शब्द लिहिताना आपण तिथे ॲपॉस्ट्रॉफी देत असतो. पुढे बघूया, आपल्याला याचा यूज बघायचाच आहे. त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमास, इन्व्हर्टेड कॉमास घेत असताना डबल इन्व्हर्टेड कॉमा पण येत असतात आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा पण आपण घेत असतो. बरोबर, अशा पद्धतीने सिंगल किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा येत असतात. त्यानंतर येणारे हायफन, संयुक्त चिन्ह. काही जे वर्ड असतात जसं आईस्क्रीम हा वर्ड असतो तर आईस आणि क्रीम मध्ये मात्र हायफन दिलं जात असतं. त्यानंतर येणारे ब्रॅकेट, कंस, स्क्वेअर ब्रॅकेट असतात किंवा राउंडेड ब्रॅकेट आपण म्हणतो, स्क्वेअर ब्रॅकेट असतात. त्यानंतर कर्ली ब्रॅकेट येत असतात. अशा पद्धतीने वेगवेगळे ब्रॅकेट हे येत असतात. राउंडेड, स्क्वेअर, कर्ली यांचा वापर आपण मॅथ मध्ये तर करतोच, पण इथे इंग्लिश मध्ये पण आपण काही सेंटेन्स मध्ये तिथे त्याचा यूज करत असतो. बघूया, चला बरं मग हे जे पंक्च्युएशन मार्क्स असेल तर कुठला मार्क्स आपण कुठे वापरायचा. ओके, बघा सर्वात फर्स्ट दिलंय पूर्ण विराम म्हणजेच फुल स्टॉप. विधानार्थी व आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम देतात. बघा, जे असेरेटिव्ह सेंटेन्स असतात किंवा जे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतील तर अशा सेंटेन्सच्या शेवटी काय केलं जात असतं, फुल स्टॉप हा दिला जात असतो. जसं आय एम डॉक्टर, गिव्ह मी अ पेन, एक बघितलं आपण तर एक असेरेटिव्ह सेंटेन्स आहे विधानार्थी वाक्य, गिव्ह मी अ पेन हे एक आज्ञार्थी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. याच्या दोघांच्या शेवटी आपण बघितलं तर काय दिलेला आहे, फुल स्टॉप दिलेला आहे. शब्दांचे संक्षिप्त रूप जसं टीव्ही, डॉक्टर, मिस्टर, मिसेस, यूएस हे वर्ड लिहिताना आपण काय करत असतो, बऱ्याचदा तर इथे आपल्याला अशा पद्धतीने डॉट दिलेले दिसतात, म्हणजे हे फुल स्टॉपचा आपण वापर करत असतो. व्यक्तींचे नाव लिहिताना जसं मिस्टरचा आधी इथे मी घेतला टी मुंडे असेल, मिसेस एच सावंत, इथे आपण बघितलं तर आपल्याला काय बघायला भेटेल,
इथे फुल स्टॉप दिलेला असणार आहे, म्हणजेच आपण डॉट देत असतो. शैक्षणिक पदव्यांच्या वेळेस BSc, बॅचलर ऑफ सायन्स, MA, मास्टर ऑफ आर्ट्स, SSc, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, HSC, हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, BA, बॅचलर ऑफ आर्ट, LLB, BEd अशा वेळेस आपण काय करतो, जिथे डॉट देत असतो म्हणजे फुल स्टॉपचा वापर करत असतो. पुढे बघा, स्वल्प विराम कॉमा. वाचताना वाक्याचे निरनिराळे भाग भिन्नपणे समजण्यासाठी आपण किंचित थांबतो, थांबण्याच्या ठिकाणी स्वल्पविराम देतात. जसं एक्झाम्पल म्हणून दिलं, आय कॅन नॉट प्ले, मी खेळू शकत नाही, त्याचं लगेच मात्र कॉमा देऊन काय केलेलं आहे, रिझन दिलेलं आहे, आपल्याला थांबायचंय. बरेचसे विद्यार्थी वाचताना फुल स्टॉप आला तरी थांबत नाही, किंवा बाकीच्या शेवटी फुल स्टॉप आला तर आपण थोडं थांबलं पाहिजे, आणि त्याच्यापेक्षाही थोडं कमी वेळ हा कॉमा आल्यानंतर थांबलं पाहिजे. ओके, जसं आय कॅन नॉट प्ले, आय एम इल. ओके, जसं इथे आपल्याला दोन वाक्य आहेत, आय कॅन नॉट प्ले आणि आय एम इल. हे दोन वाक्य आपल्याला सेपरेट कॉमामुळे ते सेपरेट झाले, तर दोघांचा आपल्याला इथे लगेच अर्थ पण भिन्नपणे आपल्याला समजतोय. अवतरण चिन्ह देण्यापूर्वी स्वल्पविराम देतात. बघा, ज्यावेळी डायरेक्ट स्पीचचं आपण एक्झाम्पल बघत असतो, मोस्टली करून एक्झाम मध्ये आपल्याला असे विचारले जात असतात क्वेश्चन. डायरेक्ट स्पीच मध्ये ज्यावेळेस काय करतो, एखादा व्यक्ती बोलत असेल तो जो काय बोलला ते जसं तसं लिहिण्यापूर्वी काय केला असतो, कॉमा दिला जात असतो. ओके, इथे आपण बघितलं तर आपल्याला इथे कॉमा द्यायचा आहे. पुढे बघा, यस किंवा नो नंतर स्वल्पविराम देतात. जसं यस नंतर आपण इथे स्वल्पविराम दिला, नो नंतर स्वल्पविराम दिला, आणि त्यानंतर आपल्याला काय जे म्हणायचं असेल तर ते आपण लिहू शकतो. यस, ही इज अ थीफ, हो तो चोर आहे. नो, शी इज नॉट रिच, नाही तो श्रीमंत नाही. ओके, थर्ड वन आहे अर्धविराम, सेमिकोलन. सेमिकोलन मध्ये आपण बघतो की वरती डॉट येत असतो, खाली कॉमा सारखा येत असतो पार्ट, बरोबर. काही वाक्य उभं अव्ययाने जोडता येत नाही. बघा, आपण जर बघितलं तर आपल्याला काही कंजंक्शन येत असतात, जसं ऑर असेल, अँड असेल, बट असेल, तर असे काही कंजंक्शन, नॉट ओनली बट ऑल्सो, असे बरेचसे कंजंक्शन येत असतात, जे कंजंक्शन वापरून काही वाक्य हे जोडले जात नाही, तेव्हा ती वेगळी करण्यासाठी अर्धविराम देतात. जसं बघा, ही रिटर्न होम, तो घरी पोहोचला. ही सॅड थिंकिंग ओव्हर इट, तो घरी पोहोचताच त्याने त्या गोष्टीचा विचार करायला सुरुवात केली. ओके, कोलन, संभाषण लिहिण्यासाठी बघा काय करतात बरं, विराम देत असतात. जसं बघा, बऱ्याचदा आपण बघत असतो की दोन व्यक्ती असतील, तीन व्यक्ती असतील, त्यांच्यामध्ये जे काही कन्व्हर्सेशन चालू असतं, तर त्यामध्ये टीचर म्हणताय दिस इज अ स्टोरी बुक वॉज अ फॅन्टॅस्टिक, तर लगेच स्टुडंट्स सरांना रिस्पॉन्स देत आहेत आणि म्हणतात येस सर, दिस वॉज अ फॅन्टॅस्टिक स्टोरी बुक. ओके, नेक्स्ट वन, प्रश्न चिन्ह. आपल्याला माहिती आहे क्वेश्चन मार्क कुठे वापरतो आपण, क्वेश्चन मार्क्स प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात. बघा, जिथे जिथे आपल्याला कोणीतरी प्रश्न विचारतो किंवा प्रश्न विचारला जात असतो, तर त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आपल्याला द्यावं लागत असतो, क्वेश्चन मार्क्स आपण देत असतो. व्हॉट इज युअर नेम, हाऊ ओल्ड आर यू, यामध्ये आपण बघितलं तर शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ओके, मग अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला फुल स्टॉप, नंतर नसेल कॉमा, नंतर येणारे सेमिकोलन, नंतर ना कोलन आणि क्वेश्चन मार्क्सचा यूज कसा करायचा हे आपण थोडक्यात बघितलं. ओके, त्यानंतर आपण बघूया उद्गार चिन्ह, एक्सक्लेमेशन मार्क्स. आता हिंदीमध्ये आपण बघितलं तर जे सेंटेन्स असतं तिथे फुल स्टॉप नाही, तर तिथे मात्र एक्सक्लेमेशन मार्क्सचं वाक्य संपल्यानंतर आपण वापर करत असतो. बघा, पण मराठी असेल किंवा इंग्लिश असेल तर यामध्ये एक्सक्लेमेशन मार्कचा वापर एखादी गोष्ट अचानकपणे ज्यावेळेस आपण काय करतो, एखादा आनंद असेल किंवा एखादं दुःख असेल किंवा आपली एखादी भावना असेल, हे अचानकपणे एक्सप्रेस करतो, तर अशा वेळेस अशा ठिकाणी काय केलं असतं, उद्गार चिन्हाचा म्हणजे एक्सक्लेमेशन मार्कचा वापर होत असतो. ओके, फनी, धीरा सेड टू हिमसेल्फ. बघा, फनी, हाऊ क्रुएल द प्रिन्स वॉज, हे सुद्धा एक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. अलास, ही इज नॉट मोर, अरे तो राहिला नाही.
असे जे काही वाक्य असतील तर यामध्ये मात्र एक्सक्लामेशन आपण मार्क देत असतो. क्वेश्चन नंबर 7 बघा, लोपचिन्ह ॲपॉस्ट्रॉफी. संधी होताना लोप पावणाऱ्या अक्षरांच्या जागी लोपचिन्हाचा वापर करतात. बघा, कॅन नॉट हा जर आपण वर्ड घेतलं तर आपण बघितलं इथे कॅन आणि इथे काय होतं, ओ हा जे काही लेटर आहे, अक्षर आहे, त्याचा लोप होणार आहे. तर तिथे मात्र आपण काय करत असतो, ॲपॉस्ट्रॉफी घेत असतो. डझंट इथे जर बघितलं आपण तर डज नॉटचा आपण म्हणूया एक शॉर्टकट किंवा अब्रिव्हिएशन, त्याच्यामध्ये डज आणि नॉटचा ओ इथे काय झालंय, त्याचा लोप झालाय. तिथे आपण काय करणार आहोत बरं, ॲपॉस्ट्रॉफीचा यूज करणार आहोत. असे भरपूर आपण एक्झाम्पल घेत असतो. हॅव, आय हॅव मध्ये पुढे आपण एच ए लिहितच नाही, डायरेक्ट कसं याला कसं लिहितो, आय हॅव. नंतर आरंट, आर नॉट ज्यामध्ये येत असतं आरंट. परत कांट, कॅन नॉट घेतला आपण, ओके ठीक आहे. डोंट, डू नॉट, डी नॉट, डोंट आपण अशा पद्धतीने ॲपॉस्ट्रॉफी देऊन ते वर्ड लिहित असतो. आरंट, डोंट, डझंट. ओके. नामाची विभक्ती दाखविण्यासाठी या चिन्हाचा उपयोग करतात. बघा, एखाद्या नाम त्याची विभक्ती कुठली, जसं एखादं बुक आहे ते कोणाचं आहे बरं, राजेशच आहे. मग आपल्याला मात्र राजेशवरती फोकस करायचं, राजेश बुक. ओके. महात्मा गांधी ऑटोबायोग्राफी. ओके. मग अशा पद्धतीने आपण तिथे काय करतो, ॲपॉस्ट्रॉफीचा वापर करत असतो. 8 बघायचं आपल्याला, अवतरण चिन्ह, इन्व्हर्टेड कॉमाज. अवतरण चिन्ह दोन प्रकारचे आहेत. एक बघतो आपण एकेरी अवतरण चिन्ह, त्याला म्हणतो आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमाज. त्यानंतर येत असतं दुहेरी अवतरण चिन्ह, त्याला म्हणत असतो आपण डबल इन्व्हर्टेड कॉमाज. ओके. आता आपण याचा वापर पुढे बघणारच आहोत. सर्वात आधी एकेरी अवतरण चिन्ह एक कुठे वापरायचं, एखाद्या शब्दावर किंवा वाक्य बघा वाक्प्रचारावर विशिष्ट पद्धतीने छाप पाडण्यासाठी किंवा त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. जसं यस यू रीड डॉक्टर एक्झाम्पल. आता डॉक्टर एक्झाम्पल म्हणून मात्र जे काही आपण म्हणूया काही ज्या थेरी सांगितल्या असतील तर त्या तुम्ही रीड केल्यात का बरं, मग त्यांच्या नावाचं आपल्याला काय करायचंय, हायलाइट करायचंय. त्यामध्ये याला काय करणार आपण, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा देणार आहोत. नंतर बघा, एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसे तसे लिहिण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग करतात. बघा, बऱ्याचदा आपण बघतो डायरेक्ट स्पीच मध्ये, नेहमी लक्षात ठेवा हे डायरेक्ट स्पीच मध्ये आपण काय करत असतो, एखादा व्यक्ती काय बोलला, धीरा सेड, धीरा काय बोलला, चला धीरा सेड आय एम अ पुअर बॉय. नंतर बघा गोपाल सेड, गोपाल काय बोलला सीताला, गोपाल सेड टू सीता वेअर आर यू गोईंग, वेअर आर यू गोईंग, तू कुठे चालली. असं कोण कोणास म्हटलं, गोपाल हे सीताला म्हटलं, गोपाल हा सीताला म्हटला. बरोबर. इथे आपण बघितलं तर जो काही बोलणार आहे तर त्याच्या तोंडचे शब्द कोण बोलतोय, इथे गोपाल बोलतोय, इथे कोण बोलतोय, धीरा बोलतोय. हे डायरेक्ट स्पीचचं जे काही सेंटेन्स असेल हे ऍज इट इज आपण लिहिण्यासाठी काय करतो बरं, डबल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर करत असतो. विरामचिन्ह भरण्याचे नियम, काही ते नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आहे, विधानार्थी व आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतात. आपण एवढ्यातच बघितलं, एखादा जर आज्ञार्थी किंवा विधानार्थी असरेटिव्ह किंवा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याच्या शेवटी मात्र फुल स्टॉप आपल्याला द्यायचा आहे. जसं आय रीड अ बुक, फुल स्टॉप, सेव्ह अ रुपी एव्हरी डे, प्लीज गिव्ह मी अ वॉटर, शट द डोअर. हे सर्व काय झाले बरं, आज्ञार्थी किंवा विधानार्थी वाक्य असतील. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात, ते लक्षात असू द्या. नंतर उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह देतात. प्रत्येक वाक्याचे पहिले अक्षर कधी पण लक्षात ठेवा, कुठल्याही वाक्याचं जे पहिलं अक्षर असतं तरी कसं आलं पाहिजे, कॅपिटल आलं पाहिजे. आणि त्यानंतर बाकीचे जे काही आपल्याला अक्षर असतील तर ते आपल्याला स्मॉल लिहायचे. बरं, जसं टू हा नंतरचा वर्ड आहे पण पहिलं जे काही लेटर असेल तर ते कॅपिटल आपल्याला घ्यायचं आहे. ओके. विशेष नामाचे पहिले अक्षर पहिल्या लिपीत लिहितात. जे विशेष नाव असतात, केदार असेल, मीना असेल, महाराष्ट्र असेल, इंडिया असेल तर यांचं येणारा जे पहिलं लेटर असेल हे कसं असणार आहे,
कॅपिटल लेटर असणार आहे. ओके, त्यानंतर आय हे प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम पहिल्या लिपीत लिहितात. नेहमी लक्षात ठेवायचंय, आय हा सेंटेन्स मध्ये कुठे पण असू द्या, तो कधी पण कॅपिटलच येत असतो, तो कधी स्मॉल राहत नाही. कळलं का बरं? बऱ्याचदा आपल्याला एक्झाम मध्ये हेच करतात, देताना वाक्यामध्ये आय हा स्मॉल दिलेला असतो आणि पंक्च्युएट द फॉलोइंग म्हटलेलं असतं. मग आपल्या लक्षात येतच नाही ते. लक्षात ठेवायचं आहे, आय हा कधी पण कुठल्याही सेंटेन्स मध्ये असू द्या, कुठे पण येऊ द्या, तो सुरुवातीला येऊ द्या, शेवटी येऊ द्या, मध्ये येऊ द्या, तर तो नेहमी कॅपिटल घ्यायचा आहे आपल्याला. अवतरण चिन्हामधील पहिले अक्षर पहिल्या लिपीत लिहितात. जसं बघा, कॅपिटल लेटर मध्ये लिहायचं आपल्याला, दिस मध्ये जो टी असेल तर हा कॅपिटल येणार आहे. जसं केदार सेड दिस बुक बिलॉंग्स टू मी. ओके, नेक्स्ट वन, रिपोर्टेड स्पीच अवतरण चिन्हामध्ये लिहून त्यापूर्वी स्वल्पविराम देतात. आता याच्यावरतीच तुम्हाला का फोकस केलंय सर, की जसं इथे पहिलं लेटर कॅपिटल लिहायचं, अवतरण चिन्ह वापरण्यापूर्वी म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरण्यापूर्वी ते कॉमा द्यायचा. कारण का बऱ्याचदा मात्र आपल्याला अशीच वाक्य विचारली जात असतात जे डायरेक्ट स्पीचचे असतात. बरोबर, तुम्हाला लगेच बघायला भेटतील. जिथे एसएससी बोर्ड एक्झामिनेशन नुसार क्वेश्चन नंबर 3 जो असतो तो आपल्याला विचारला जात असतो, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. ओके, त्यामध्ये आपल्याला 2 सेंटेन्स दिले असतात आणि 2 मार्क्ससाठी विचारले जात असतात. बघूया चला काही एक्झाम्पल. जुलै 2024 मधला एक क्वेश्चन विचारले होते, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. बघा, सेंटेन्स दिलं होतं आपल्याला, इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तवा. इथे आपण बघितलं इज दॅट सो सेड, कोण म्हटलं बरं असं, श्रीमती श्रीवास्तवा या बोलल्यात. बरोबर, इथे बघितलं आपण तरी इजचा आय जो असेल हा कॅपिटल येणार आहे आणि नंतर इज दॅट सो एवढं पुरेसं आहे का बरं, म्हणजे प्रश्न विचारला आहे त्यामुळे इथे क्वेश्चन मार्क येणार आहे. ओके, आणि त्यानंतर सेड, आता आपण बघितलंच ज्या मिसेस आहे तिथे काय येणार आहे बरं, आपण डॉट देणार आहोत, फुल स्टॉपचा आपण वापर असतो, आणि श्रीवास्तव सेंटेन्सच्या शेवटी पण आपण काय करणार आहोत, फुल स्टॉप देणार आहोत. ओके, अशा पद्धतीने इज दॅट सो हे जसं जे काही बोलणार आहेत बरं, मात्र मिसेस श्रीवास्तव आहेत जे बोलणार आहेत त्यांचं बोलण्याचे तोंडातले शब्द जसे जसे आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिलं, तो क्वेश्चन असल्यामुळे क्वेश्चन मार्क दिला, आणि त्यानंतर मिस्टर असेल मिसेस असेल त्याचा तर आपण एम हा कॅपिटलच घेत असतो. नंतर आपण इथे डॉट देणार आहोत आणि श्रीवास्तवा शेवटी वाक्य शेवटी काय करणार आहोत, फुल स्टॉप देणार आहोत. ओके, सेकंड वन, सी स्माइल अ बेगर चेंज माय लाईफ. बघा, ती हसून म्हणाली अ बेगर चेंज माय लाईफ. ओके, इथे बघा सी स्माइल, ते सी स्माइल मध्ये मात्र ती हसून म्हणाली की नाही. ओके, आणि इथे आपण बघितलं तर ती काय म्हटली, अ बेगर चेंज माय लाईफ. याच्यामध्ये आपण बघितलं की अ जो काही आलेला आहे इथे ए लेटर हे कॅपिटल येणार आहे. नंतर आपण बघितलं बेगर चेंज माय लाईफ, इथे जर आपण लास्टला एक असर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि डबल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये आपण बोलणाऱ्याचे शब्द जसे लिहिणार आहोत आणि इथे असर्टिव्ह सेंटेन्स असल्यामुळे फुल स्टॉप देणार आहोत आणि इथे आपल्याला कॉमा द्यायचा आहे. क्वेश्चन नंबर सेकंड जो मार्च 2025 मध्ये पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणून विचारला गेला होता. द बर्ड्स रिप्लाइड आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर्स. बघा, द बर्ड आपल्याला माहिती वाक्याचा पहिला जे लेटर असतं ते नेहमी कसं असतं, कॅपिटल येत असतं, की कॅपिटल घेणार आहोत. द बर्ड रिप्लाइड, बर्डने काय रिप्लाय दिला, यस कॉमा देणार आहोत. बर्डने जे काही रिप्लाय दिलाय म्हणजे बर्ड जे काही बोललं तसं जसं आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घेणार आहोत. आणि काय म्हटलंय, आय एम, आपण हे पण बघितलं आय हे लेटर नेहमी कॅपिटल येत असतं. आलं का लक्षात, आय हे लेटर नेहमी कॅपिटल येणार आहे. आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. तर अशा पद्धतीने वर्ड जे काही बोलतोय तर त्याच्या तोंडचे शब्द आपण जसे जसे डबल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये आपण घेणार आहोत आणि ते एक असर्टिव्ह सेंटेन्स आहे त्यामध्ये ते फुल स्टॉप आपण देणार आहोत. ओके, हाऊज दॅट सेड नथू. बघा, हाऊज दॅट आपण इथे बघितलं असं कोण म्हणतोय, नथू म्हणतोय की नाही. हाऊज दॅट म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये आपण घेणार आहोत. आणि हाऊज दॅट हे कसं शक्य आहे, म्हणजे याचा अर्थ काय बरं, प्रश्न विचारायला हे कसं शक्य आहे, इथे क्वेश्चन मार्क येणार आहे. ओके, आणि इथे आपण बघितलंच
की डबल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये येणारा जे काही सेंटेन्स त्याचा पहिला लेटर आहे कॅपिटल येत असतो, एच कॅपिटल येईल. आणि हाऊ इजचा इथे आय हा लोप पावलेला आहे, त्यामुळे इथे काय करणार आहोत आपण ॲपॉस्ट्रॉफी देणार आहोत. आणि नंतर सेड नथू ऍज इट इज आपण लिहिणार आहोत, लास्ट येणार आहे फुल स्टॉप. इथे पण बघा नथू एक काय बरं प्रॉपर नाउन आहे, त्यामुळे त्याचा एन सुद्धा कसा येईल बरं, हा कॅपिटल येणार आहे. ओके. नाव नेक्स्ट वन, जुलै 2025 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे, बघूया. इट इज अ ब्युटिफुल डे आय सेड. बघा इथे आपण बघितलं इट्स अ ब्युटिफुल डे आय सेड. इथे आपण बघितलं तर इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये इटचा आय हा कॅपिटल येईल. नंतर ब्युटिफुल डे इथे येणार आहे आपला फुल स्टॉप आणि इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा जे कम्प्लीट होतील. आणि आपण बघितलं आय हा ए लेटर नेहमी कॅपिटल येतं आणि सेडच्या शेवटी काय येणार आहे फुल स्टॉप येणार आहे. मग अशा पद्धतीने इट इज अ ब्युटिफुल डे आय सेड आपल्याला कम्प्लीट करता येईल. ओके. इथे बघितलं इट इज अ ब्युटिफुल डे. आता हे अचानकपणे उद्गारलेलं जर असेल तर तिथे एक्सक्लामेशन मार्क्स पण येऊ शकतो. पण आपण म्हणूया असर्टिव्ह सेंटेन्स असेल, सेड म्हटलं, एक्सप्लेन असं म्हटलं नाही. एक्सक्लेम म्हणजे काय, अचानक उद्गारणे. सेड म्हटलंय तर त्यामुळे मात्र आपण इथे फुल स्टॉप दिला आहे, म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये त्याला कन्सिडर केलेलं आहे. ओके. नेक्स्ट वन, देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी आय आस्क. बघा देनचा टी कॅपिटल, व्हॉट इजचा मात्र इथे अपॉस्ट्रॉफी येणार आहे. द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी इथे हा क्वेश्चन विचारला गेला आहे. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी इथे क्वेश्चन मार्क देणार आहोत, डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट करा आणि नंतर न येणारे आय आस्क, आय हा कॅपिटल येणार आहे, लास्टला आस्क नंतर फुल स्टॉप येणार आहे. ओके. पंचवट द फॉलोइंग मार्च 2026 आहे. चला आपण पंचवट करूया. आय आस्क माय टीचर. बघा आपण बघितलंय सेंटेन्स मध्ये आय कुठे पण येऊ द्या तो कॅपिटलच असतो. आय आस्क माय टीचर, मी माझ्या शिक्षकांना विचारलं. काय विचारलं तर ते विचारण्यापूर्वी म्हणजेच आपल्या तोंडचे शब्द जसे जसे लिहिण्यापूर्वी आपल्याला काय करावं लागेल बरं, इथे डबल इन्व्हर्टेड कॉमाज घेण्यापूर्वी इथे आपल्याला कॉमा द्यावा लागणार आहे. काय विचारलं आपण शिक्षकांना, वायचा डब्ल्यू हा कॅपिटल येणार आहे. वाय इज ही वर्किंग आउटसाइड, डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट आणि लास्टला येणार आहे फुल स्टॉप. बघा आय आस्क माय टीचर वाय इज ही वर्किंग आउटसाइड. मी माझ्या शिक्षकांना विचारलं की काय ते बाहेर का काम करत बसलेत बरं. ओके. नेक्स्ट वन सेकंड बघा, हे आय एम रिअली एक्साइटेड. हे अरे हे, त्यामुळे इथे येणार एक्सक्लामेशन मार्क्स, एच हा कॅपिटल येईल. पुढे आय हा नेहमी कॅपिटल येत असतो, त्यामुळे इथे आय आपल्याला कॅपिटल घ्यायचं आहे. आय एम व्हेरी एक्साइटेड. आता इथे चुकून व्हेरी येऊन गेलं, तिथे येणार होतं रिअली. आय एम रिअली एक्साइटेड. पंचवट द फॉलोइंग सेंटेन्स. फर्स्ट त्यातला हे होता, कव्हरेज इज अ वंडरफुल थिंग. बघा कव्हरेज इज अ वंडरफुल थिंग यामध्ये म्हटलं तर कव्हरेज इज अ वंडरफुल थिंग इथे काय केलेले आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलाय. एक महत्वाचं इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे, तर सिंगल इन्व्हर्टेड कॉमा दिला असतं तरी चालू असतं आणि लास्टला आपण काय करणार आहोत फुल स्टॉप देणार आहोत. ओके. सुरुवातीचं फर्स्ट लेटर हे कॅपिटल येणार आहे. ओके. नेक्स्ट वन, व्हॉट दॅट सेड कमल किशोर. व्हॉट दॅट सेड किंवा व्हॉट दॅट सेड कमल किशोर यामध्ये आपण बघितलं तर आपल्याला कोण म्हटलं असं कमल किशोर, काय म्हटलं ते व्हॉट्स दॅट, असं कोण म्हटलं कमल किशोर. मग व्हॉट्स दॅट नंतर व्हॉट्स दॅट म्हणजे हे काय आहे. ओके. तिथे आपण घेणार आहोत क्वेश्चन मार्क आणि त्यानंतर सेड कमल किशोर ऍज इट येणार आहे. आता कमल किशोर मध्ये हा के ते स्मॉल आहे, पण कमल हे नाव आणि किशोर, कमल हे आडनाव किंवा किशोर हे नाव याच्यामध्ये के कसा येणार आहे, यस कॅपिटल येणार आहे. ओके. मग अशा पद्धतीने सहज आपल्याला पंक्च्युएशन करता येतील दिलेले सेंटेन्स. चला काही एक्झाम्पल अजून घेतलेत आपण इथे, ते बारकाईने बघा.
काही सेंटेन्स 4 आणि 5 तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे. ओके, आता जरा हे 6 नंबरचं एक्झाम्पल समजून घ्या. काय म्हटलंय? आय स्टडी. आय हा कॅपिटल आला पाहिजे, बरोबर. स्टडी हिंदी, मराठी, इंग्लिश या सब्जेक्टचे नाव आहेत, प्रॉपर नाव आहेत, त्यामुळे HME हे कॅपिटल येतील आणि संस्कृतचा एस पण कॅपिटल येणार आहे. ओके, आणि इथे लिस्ट दिलेली आहे सब्जेक्टची, त्यामुळे आपल्याला तिथे कॉमा देऊन ते सेपरेट करायचे आहेत. नेक्स्ट 1 बघा. नो, आय सेड आय डोंट वॉन्ट अ बास्केट. नो, यस किंवा नो नंतर कॉमा येत असतो. आय सेड मी म्हणतोय, ओके, की काय, आय डोंट वॉन्ट अ बास्केट. अशा पद्धतीने आपण इथे काय करू शकतो? पंक्च्युएशन कम्प्लीट, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स हा क्वेश्चन कम्प्लीट करू शकतो. हे जे काही 2 एक्झाम्पल आहेत तुम्हाला ते प्रॅक्टिस करायचे आहेत. ओके, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मात्र आम्हाला एक एनर्जी येत असते की हे प्रेझेंटेशन तयार करताना खूप बराचसा वेळ जात असतो. आणि तुमच्या मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलमध्ये नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करा. थँक्यू.